योजनेअंतर्गत आपण त्यासाठी घरांची मागणी नोंदवू शकतो. त्यानंतर शिक्षण, प्राथमिक माध्यमिक शाळा इतर सद्यस्थिती. गावामध्ये प्राथमिक शाळा आहे का, माध्यमिक शाळा आहे का, तिथं सुधारण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक शाळा आहे, टीव्ही आहे, लाईट व्यवस्था नाही, लाईट व्यवस्था आहे पण बिल भरायला पैसे नाही, मग त्यासाठी तुम्ही सोलरची मागणी करू शकता की म्हणजे शाळांसाठी सेपरेट सोलरसाठी अनुदान येऊ शकतं. त्यानंतर आहे त्यामध्ये त्यानंतर आता एकंदरीत गावाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता एसटी येते का, तुम्हाला काय सुधारणा अपेक्षित आहे? वीज पुरवठा गावात सर्व घरांना आहे का, तुम्हाला काय अपेक्षित? याच्यामध्ये समजा तुम्ही सिंगल फेज डबल फेज स्वतंत्र पोल पाहिजे, ही पण मागणी आपण नोंदवू शकतो. त्यानंतर सामुदायिक आणि धार्मिक व्यवस्थेसाठी सद्यस्थिती, सभेसाठी जागा आहे काय, पुरेशी आहे काय, मागणी आहे काय? अंत्यसंस्कारासाठी जागा, स्मशानभूमी काय, पुरेशी आहे काय, आवश्यकता आहे काय? बाजार भरतो, दुकानदार आहे. नंतर गावामध्ये जो विकलेला भाजीपाला आहे तो विकवण्यासाठी शीतगृहाची गरज आहे काय, ती पण मागणी देऊ शकतो. त्यानंतर रेशन दुकानाच्या संदर्भात, रेशन दुकान आहे की नवीन पाहिजे, असं एकंदरीत या सुविधा आता यानंतर ही तुमची सोसायटी संपल्यानंतर